नमस्कार शेतकरी मित्रांनो, मला आज एक व्हिडिओ असा टाकायचा आता हा मी खुटा काढतोय. कारण की या खुटा जर मजबूत असला तर याला जर आपण गाय बांधली, ती गाय किती वडाळ असली, आजूबाजूनं किती हिरवळा असलं, खुटा मजबूत असला तर खुटा तोडून गाय किती हिरवळा असलं तरी जाऊ शकत नाही. त्याचप्रमाणे तुम्हाला असं देतो, कुठेही जा तुम्ही, बस्टापूर जा, लग्न कार्यामध्ये जा, गावाला जा, कुठे आता हीच चर्चा चालती, आमची पोरगी पळून गेली, आमच्या पोरग्यानं पळून नेली. याचं कारण एकच मित्रांनो, याचं कारण म्हटलं म्हणजे या खोट्यासारखा मजबूत घरचा कुटुंब प्रमुख पाहिजे. त्याचं लक्ष पाहिजे आपल्या मुलीवर, की आपली मुलगी केव्हा येते, किती वेळ मोबाईल पाहते आणि केव्हा शाळेत जाते, कोणाच्या शेतात जाते, कोणाशी बोलते. हे या घरचा खुटा जर मजबूत असला तर ती कितीही रोळ असली तरी तिचे संस्कार, तुमच्या घराचे जे संस्कार चांगले असतील ते बिघडू शकत नाही. आणि याचं कारण एकच आहे, हा मुद्दा आहे मुली पळवण्यासाठी. आणि मुलगा मुलीला पळवून घेऊन जातो किंवा मुलगी मुलाला घेऊन जाते, याचं कारण एकच आहे, त्यांची मैत्री कोणाशी हे शोधलं पाहिजे या प्रमुख, की आपली मुलीची मैत्रीण कोण आहे बा, तिच्या गावामध्ये बॅकग्राऊंड काय आहे बा. कारण की द्राक्षाचा वेल लिंबावरी गेला आणि कडू कैसा झाला तर संगती गुण. पहिले आपल्या मुलीची मैत्रीण कोण आहे, कारण की मैत्रीणच मुली पळवण्यामध्ये तिचा सहभाग असतो. तसंच मुलाचंही, मुलगा हा कोणाचा मित्र आहे बा, हा कोणाबरोबर फिरतो बा, आणि त्या मित्राचं बॅकग्राऊंड काय आहे बा, त्याच्या घरचे संस्कार काय आहे बा, हा मित्र कसा आहे काय हे त्या घरच्या माणसाला कळलं पाहिजे. आणि तिने सांगितलं पाहिजे त्या मुलाला की तू या मुलापासून बाजूला राहा बा, याची संगत गुण काही चांगली नाही. कारण की हे जे मधले ठगे असताना, हे दलाल असताना काही हे दलालच पोरी पळवण्यासाठी प्रवृत्त करतात. हे मधले जे दलाल आहे हरामखोर, हे दलाल पोरींनाही साथ देता, मैत्रीण असली तर तिच्या मैत्रिणीला साथ देते, मित्र असला त्याच्या मित्राला साथ देतो. हेच प्रवृत्त करतात त्यांना पळायला. नाही तर पोरची इच्छा राहत नाही पळायची आणि मुलाची इच्छा राहत नाही पळायची. कारण की हे जे मधले दलाल आहे ना, हे एजंट आहे ना, हे साले हरामखोर, हे पैसे कमवतात ते पळल्यानंतर त्यांनाही ब्लॅकमेल करतात. माझं या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगायचं आहे की जर तुमचा घरचा खुटा मजबूत असला तर तुमची मुलगीसुद्धा पळून जाणार नाही आणि तुमचा मुलगासुद्धा पळून जाणार नाही. पहिले घरच्या कुटुंब प्रमुखानं चाणक्य बुद्धी ठेवून, पहिल्याचा जर बाप असला तर मित्रासारखं त्या मुलाला मैत्री जोडायची आपल्या मुलाशी. कारण की आपण त्यांना प्रेम देत नाही, मग ते बाहेर प्रेम शोधतात. तसंच मुलीच्या आईला सुद्धा मला हेच सांगायचं आहे की आपल्या मुलीशी मैत्री करायची आणि तिच्या मनातलं काढायचं, ती काय म्हणते, अभ्यास करते का, आपल्या जो काय सांगते हे फक्त आईला माहिती असतं. आणि मला आता असं वाटतं की काही बऱ्याचशा आया मुली पळवण्यामध्ये, मुली पळवल्या जर असते तर काही आईंना पळवलं बरं का. काही या शब्दावर ध्यान ठेवा, काही आया, या आईंना सगळं माहिती राहतं आपली मुलगी काय करते, पण त्या बिचाऱ्या भोळ्या बाबड्या बापाला, कारण की तो बाहेर फिरतो, त्याला प्रपंच चालावा लागतो, त्याला माहीत नसतं. म्हणून मला या खुट्याचं प्रमाण तुम्हाला का दिलं की हा घरचा गट प्रमुख, केंद्र प्रमुख, घरचा मेढ्या हा पक्का पाहिजे. आणि एक तुम्हाला अजून आवडून सांगतो की आपल्या मुलाचा मित्र कोण आहे, मुलीच्या आईला सांगतो की आपल्या मुलीची मैत्रीण कोण आहे, हेच त्यांना पळवण्याला भाग पाडतात. आणि आपल्याला मुलगी पळल्यानंतर असं नाही की मुलीचीच आईवडिलांची इज्जत जाते, मुलाच्या आईवडिलांची सुद्धा इज्जत जाते. तर याचं कारण फक्त मैत्री. म्हणून संत तुकाराम महाराज तेच सांगतात, द्राक्षाचा वेल लिंबावरी गेला आणि कडू कैसा झाला तर संगती गुण. आधी संगत चांगल्याची करा, संगत चांगल्याची असेल तर तुमचं चांगलं होईल, आणि संगत जर वाईटची असेल तर ह्या घटना घडतच राहतील, आईबापाची मान खाली होतच राहील. म्हणून तुम्हाला मला या व्हिडिओतून एकच सांगाय, कारण की मी कुठेही फिरतो तर आता कुठलीच चर्चा चालत नाही, याची मुलगी पळून गेली, याचा मुलगा पळून गेला. अहो त्या मुलांना आणि त्या मुलींना मला एकच सांगायचं आहे, अरे तुम्हाला खूप कष्टाने वाढी लावलेलं असतं रे बापाने, रक्ताचं पाणी करतो तो बाप, वाटेल तसे लाड मुलाचेही पुरवतो,
मुलीचीही पुरवतो आणि तुम्ही एका क्षणात त्याचं स्वप्न भंगून जातो. तर असं नका करा. आईबाबाची इज्जत ठेवा, संस्कार पाळा. आणि एक तुम्हाला मुद्दा सांगतो, प्रत्येकाच्या घरामध्ये सकाळी जे कीर्तन लागतात टी व्हीवर, ते कीर्तन आवर्जून लावत राहा. ते मुलं पाहो अगर नको पाहो, त्या कीर्तनातून एकही शब्द त्यांच्या कानावर पडला तर त्यांची जिंदगी सुधरू शकते. कारण की मुलं मुली कीर्तन पाहतात नाही, पण आपण आवर्जून कीर्तन लावून द्यायचं सकाळी, तेवढेच संस्कार पडतात. कारण की त्याच्यामध्ये ज्ञानेश्वरी सांगितली जाते, संत तुकाराम महाराजांचे गाथे सांगितले जातात, अभंग सांगितले जातात, दृष्टांत सांगितले जातात. एखादी जर दृष्टांत मुलीच्या कानावर पडलं किंवा मुलाच्या कानावर पडलं तर ते तुमचे संस्कार चांगले होतील. जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण आहे.